हाय हॅलो नमस्ते, मी शिवाई स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगबद्दल सांगणार आहे. तर आपण बऱ्याचदा ॲमेझॉन, मेशो, फ्लिपकार्ट, आणखी वेबसाईट यासारख्या अजून ॲप्स आहेत ऑनलाईन, ज्यामधून नेहमी शॉपिंग करत असतो. पण काही वेळा आपण ना इन्स्टावरती आय डीज बघतो. आय डी बघितल्यानंतर आपल्याला त्यांचे रिव्ह्यूज वगैरे दिसतात, व्यवस्थित असतात, फॉलोअर्स वगैरे. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा बाकीच्या गोष्टी लक्षात न घेता त्यांनी जे काही ऑफर वगैरे ठेवलेल्या असतात त्या हे करून आपण आपली ऑर्डर प्लेस करतो. पण इन्स्टावरती अशा बहुतांश 20% तरी फेक आय डी आहेत. तिथे तुम्हाला ना यू पी आय स्कॅम किंवा फ्रॉड्स भेटले जातील. म्हणजे ती लोकं ऑफर्स रिफंडिंग, पुन्हा पेंडिंग यासारख्या गोष्टींकडून तुमच्याकडून पैसे घेतात आणि अशाने तुमचे पैसे वेस्ट जाऊ शकतात, तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो. त्यामुळे इन्स्टावरून शक्यतो तुम्ही जेव्हा शॉपिंग करता तेव्हा तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल असेल तरच त्यांच्याकडून शॉपिंग करा. असंच मी 30 डिसेंबरला एका इन्स्टा पेजवरून कुर्तीज मागवल्या होत्या. तसं तर 2 पेजेस होते मी त्यांच्याकडून मागवल्या होत्या. 999 रुपयाची त्यांनी ऑफर ठेवलेली होती, बाय 1 गेट 1 आणि बाय 1 गेट 2 अशा. तर मला याबद्दल काहीच आयडिया नव्हती, कारण मी याआधी कधी इन्स्टा आय डीवरून शॉपिंग केलेलीच नव्हती. मी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मेशो यासारख्या ॲपवरूनच कॅश ऑन डिलिव्हरी असलेले प्रोडक्ट्स मी घ्यायचे. पण यावेळी ना माझ्याकडून ही चूक झाली. त्याच्यामध्ये मी माझे जवळपास 7 ते 7,500 रुपये माझं लॉस झाला तिथे. पण मला याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे आणि याआधी बऱ्याच जणांसोबत असं झालेलं असेल, पण काही कारणांनी ते लोकं आपल्यासोबत शेअर करत नाहीत, जसं की तुमचे रिलेटिव्स, फ्रेंड्स किंवा अजून कोणी. तर त्यावेळी जर मला याबद्दलची माहिती असती की असे फ्रॉड्स असतात, यापुढेही अशा गोष्टी घडू नयेत, किंवा अजून कोणी शॉपिंग करत असेल त्यांना याबद्दल काही माहिती नसेल, तर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. जर मला या गोष्टीची कल्पना अगोदरच असती तर आज मला ही गोष्ट फेस करावी लागली असती, कारण की जे मी पैसे माझे वेस्ट झाले किंवा मी स्कॅममध्ये जे कमावले आहेत ते पैसे आज माझ्याकडे असते. हा रिग्रेट माझ्यामध्ये राहील आणि 2 ते 4 दिवस मी हाच विचार करत होते की मी असं कसं काय केलं किंवा माझ्याकडून असं का झालं किंवा माझ्यासोबत असं का झालं. तर नेहमी लक्षात ठेवा, इन्स्टा आय डी भरपूर आहेत, त्यांचे ट्रस्टेड पेजेस वगैरे आहेत. तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करूनच तिकडून शॉपिंग करा, किंवा शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी असेल तरच तुम्ही इन्स्टा आय डीवरून शॉपिंग करा. अन्यथा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मेशो हे ॲप्स तर आहेतच ऑनलाईन. त्यांच्याकडे रिप्लेस, पुन्हा रिफंड या गोष्टी व्यवस्थित वेळेवर होतात. ठीक आहे. तर हा माझा अनुभव होता 2025मधला. सगळ्यात वाईट अनुभव होता माझ्यासाठी तर, कारण की या गोष्टीमध्ये मी पहिल्यांदाच फसलेली गेली. मला अगोदर याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे हा व्हिडिओ मी आज बनवण्याचं हेच कारण होतं की बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी ऑनलाईन शॉपिंग करत असतात. तर त्यांच्यासोबतही हा वाईट अनुभव किंवा हा वाईट प्रसंग घडू नये, त्यांच्याकडूनही त्यांचे पैसे वायाला जाऊ नयेत किंवा ते ऑनलाईन स्कॅममध्ये किंवा यू पी आय स्कॅममध्ये फसू नयेत यासाठी होता. जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या जे चॅनलचं नाव आहे त्याच्यावरती तुम्हाला एक बेल आयकॉन दिसेल, ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.